आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, लोकसभेचे बिगुल वाजलेला आहे आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण निवडणुका आता तोंडावरती आल्यात आणि महाराष्ट्रामध्ये विशिष्ट महायुतीमध्ये याचं वातावरण खूप पेटलेलं आपल्याला दिसतंय. तर याच्यावरती त्याचा एक सविस्तर व्हिडिओ असणार आहे. तर टायटल प्रमाणे तुम्हाला वाटत असेल किंवा काय असणार आहे, तर खरंच भाजप, महायुतीतला भाजप शिंदे आणि अजित पवार यांना संपू किंवा गिळू पाहतंय का? तर होय. तर चला तर मग चर्चा करूया. मित्रांनो, शिंदे यांनी जेव्हा बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन करणे केलं, त्यानंतर अजित पवार हे देखील सामील झाले आणि महायुतीची स्थापना अजित पवार असतील, शिंदे असतील किंवा भाजप असतील यांच्या मिळून तयार झाली. महायुतीमध्ये आता सगळ्यात मोठा मिठाचा खडा पडतोय तो लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त, कारण आपण बघतोय लोकसभेचं जागा वाटप महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा महायुतीत असेल, थोडीशी धुसफूस चालू आहे. पण जास्त धुसफूस आपल्याला महायुतीत पाहायला मिळते, कारण आपण बघितलं असेल की शिंदेकडे असणारे जवळपास शिंदे यांच्या बाजूने 13 स्टँडिंग खासदार आहेत, पण भाजप मात्र शिंदेना 8 ते 9 जागा सोडायला तयार आहे असं आपण बघतो आणि अशी शक्यता देखील होऊ शकते. त्याचबरोबर अजित पवार गट आहे, त्या गटाला देखील भाजप केवळ 3 ते 5 जागा सोडायला तयार आहे. जिथं अजित पवार गटाचं म्हणणं आहे की त्यांना शिंदे गटा एवढ्याच जागा हव्यात. मग भाजप आपलं जे पॉलिटिकल पॉवर आहे किंवा मसल पॉवर आहे, ह्या गोष्टींचा वापर करून ह्या दोन्ही पक्षांना गिळू पाहताय, या दोन्ही पक्षांना संपवू पाहताय का? कारण आपण या गोष्टीचा मागच विचार करायला गेलं, जर या आधी निवडणुकी लढलेल्या शिवसेनेने निवडणुका पाहायला गेलं तर शिवसेना या आधी किती जागा लढत होत्या? 20+ शिवसेनेकडे खासदारकीसाठी ते जागा लढवत होते. तर शरद पवार हे देखील त्यांचे खासदार जरी कमी असले पण जागा लढवण्याच्या बाबतीत ते खूप जागा घेत होते. 15+, 20+ त्यांनी जागा लढवल्यात आजपर्यंत. मात्र अजित पवार महायुतीत दाखल झाले आणि त्यांच्या वाटेला फक्त 3 किंवा 5 जागा म्हटलं तर खूप कमी जागा आहेत. यामध्ये अजित पवार आपल्या पक्षाच्या बाजूने बार्गेनिंग करू शकत नाहीत हे आपल्याला दिसून येते. हीच गोष्ट शिंदेसोबत घडते. 13 स्टँडिंग खासदार असून सुद्धा 8 किंवा 9 जागा वाटणीला येणं, यात देखील शिंदे योग्य प्रकारे बार्गेनिंग करू शकत नाहीत हे आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर खूप खासदार, खूप म्हणजे जवळपास जे वरचे खासदार आहेत 5 ते 6, ते कमळाच्या तिकीट जे वरचे 5 ते 6 खासदार आहेत ते भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत असं म्हटलं जातं आणि ते भाजपाच्या चिन्हावर देखील लढतील असं म्हटलं जातं. त्यामुळे मित्रांनो, त्या पक्षातील विशिष्ट शिंदे गट जो आहे, शिवसेना जी आहे, त्या पक्षातील लोकांचा जो कनेक्ट आहे तो एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जास्त आहे असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर वेळ आली तर या पक्षातील लोक भाजपच्या चिन्हावरती निवडणुका लढतील असं देखील म्हटलं जातं. जर असं घडलंच तर मित्रांनो, शिवसेना ही संपायला वेळ लागणार नाही किंवा भाजप ही शिवसेना संपवेल. कारण आपण आता पाहिलं असेल की शिवसेनेमध्ये मुंबईत विशेषतः आपण पाहिलं असेल काही कार्यक्रमानिमित्त शिवसेना गुजराती भाषेत बोर्ड लावत आहे. कारण शिवसेना हा एक मराठी अस्मिता लोकांचा जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातं, जिथं परप्रांतीयांच्या आणि मराठीमध्ये जो संघर्ष पाहायला मिळत होता तो कमी करण्याचं काम शिवसेना करत होतं किंवा अग्रेसिव्हली मराठी लोकांची बाजू मांडणं असेल. पण इथे शिवसेनेनं भाजपसारखंच काम करायला सुरुवात केली का? किंवा मराठी भाषिक नसणाऱ्या मिलिंद देवरा यांना पक्षात घेऊन राज्यसभेवर पाठवलं असेल. ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या, ह्या गोष्टीवरून एक गोष्ट समजतं की शिवसेना आपली रचना ही भाजपसारखी करू पाहते का आणि भाजपला हवंय असं. कारण एक दिवस असं असू शकतं की जे शिवसेनेचं स्ट्रक्चर आहे ते सेम भाजपासारखं असेल, त्यामुळे दोन्ही पक्षातला फरकच कळणार नाही आणि जास्तीत जास्त नेते जे आहेत ते भाजपात प्रवेश करून त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतील आणि मग शिवसेनेचं अस्तित्व कितपत राहू शकतं हे तुम्हा आम्हाला पडणारा प्रश्नच असेल. त्याचबरोबर मित्रांनो, आपण एक गोष्ट पाहिली असेल की खूप सारे जे नेते आहेत ते जेव्हा भाजपासोबत आले होते ते तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत कनेक्ट नसून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जास्त विश्वास ठेवून होते आणि ते त्यांच्यासोबतच जास्त लॉयल आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच नंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ह्यांच्याकडे नेत्यांना सांभाळायचं स्किल नसणं. कारण आपण पाहिलंय की जे शिंदे गटातले नेते आहेत त्यांच्यावरती एकनाथ शिंदेचा चांगला कंट्रोल नाहीये. कारण आपण जर बघितलं
नुकतंच घडलेली भांडणं असतील शिवसेनेमध्ये, त्याचबरोबर शिवसेनेतल्या नेत्यांचे काही वक्तव्य असतील, एकनाथ शिंदे यांनी वारंवार त्यांना वॉर्निंग देऊन सुद्धा अशी वक्तव्य येत असतील किंवा त्यांच्यातच त्यांच्यातील सदस्यांची किंवा त्यांच्यातील आमदार खासदारांची भांडणं होत असतील, यावरून दिसून येतं की किती कंट्रोल आहे एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या पक्षातील नेत्यांवरती. तीच बाजू अजित पवार यांच्या गटात देखील पाहायला मिळते, कारण अजित पवार यांच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नेते आपल्याला त्यांच्या बाजूने पाहायला मिळतात, जे छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील. हे जे आहेत हे अजित पवार यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं अजित पवारांचे हे नेते कितपत ऐकतील किंवा अजित पवार या नेत्यांवरती कितपत कंट्रोल आणतील हे देखील बघण्याची गोष्ट आहे. जरी ह्या गोष्टी घडत गेल्या तर भाजप मात्र आपोआपच या नेत्यांना आपल्या बाजूने खेचून घेईल आणि या दोन्ही पक्षांचं अस्तित्व मात्र किती राहत आहे हे तुम्हाला कळेलच. त्याचमुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की खरंच भाजप, शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी असेल यांना संपवू पाहतंय का? त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.